नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। बघा इथे टायटल तुम्हाला दिसत असेल सर्वांना, मिशन ट्रान्समिशन। आपल्याला ट्रान्सकोमध्ये महाट्रान्सकोमध्ये एई पोस्ट काय करायची आहे, क्वालिफाय करायची आहे। त्यासाठी सर्वात जो जास्त वेटेजवाला जो 2018 आणि 2022 मध्ये सर्वात जास्त जर वेटेज एईच्या एक्झाममध्ये कुठल्या सब्जेक्टला असेल तर कुठला सब्जेक्ट आहे, पॉवर सिस्टम। तर याचाच बूस्टर क्लास मी घेऊन आलो तुमच्यासाठी। हा पहिल्या नंबरचा क्लास आहे। असे किती क्लास येतील, 4 ते 5 क्लास येतील। त्या 5 क्लासमध्ये आपण मॅक्झिमम कुठले जे एक्झाम ओरिएंटेड आहे, हे एक्झाम मी क्वालिफाय केलेलं ऑलरेडी, लक्षात ठेवणे। तर महत्त्वाचे तेवढेच घेणार आहे, जास्त फालतू तुम्हाला काही शिकवण्यात मला काही अर्थ दिसत नाही। एक्झाम ओरिएंटेड आपण काय करणार आहे, सर्व कन्सेप्ट क्लिअर करणार आहे आणि क्वेश्चन प्रॅक्टिससुद्धा करणार आहे। बूस्टर क्लास आहे, यात काही असा ढिल्ला क्लास राहणार नाही आहे। एकदम कट टू कट आणि पॉईंट टू पॉईंट तुम्हाला मी काय करणार आहे, आज शिकवणार आहे। सो स्टार्ट करू आपण पॉवर सिस्टम। ओके, सो पॉवर सिस्टममध्ये बेसिक लक्षात घ्या, एवढं मी किती 7 पार्टमध्ये काय केलं आहे, डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे पॉवर सिस्टम पूर्ण सब्जेक्टला। तर प्रत्येक 7 पॉईंट जे आहेत याचं एक स्वतःचं एक स्पेसिफिक महत्त्व आहे। तर काय महत्त्व आहे तुम्हाला मी एक एक पार्टचं सांगतो आणि आपण क्लास रेंज आपली कशी राहणार आहे त्याबद्दलही सांगतो तुम्हाला। बघा, कुठली पॉवर सिस्टमची सुरुवात जनरेशनपासूनच होते। जोपर्यंत ही पॉवर जी आहे ती जनरेट होणार नाही तोपर्यंत पॉवर सिस्टम हा पूर्ण वर्ड बनणारच नाही आहे। सो पॉवर कुठून जनरेशन होते, पॉवर प्लांट। कशामध्ये होते, पॉवर प्लांट्स आहेत आपल्याकडे। तर पॉवर प्लांट्स, ओके, पॉवर प्लांट्स। तर याचा स्टडी सर्वात पहिले महत्त्वाचा आहे। कधी कधी एक्झाममध्ये काय होते, याचा एक क्वेश्चन राहत नाही, कधी कधी 3-4 क्वेश्चन राहतात आणि याचे जे क्वेश्चन असतात कसे आहेत, इझी क्वेश्चन आहेत। मग कुठले कुठले पॉवर प्लांट आपल्याला माहीत पाहिजे, तर ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कुठला पॉवर प्लांट, स्टीम पॉवर प्लांट, त्यालाच काय म्हणतो आपण, थर्मल पॉवर प्लांट असं म्हणतो। दुसरा हायड्रो पॉवर प्लांट मॅक्झिमम जे विचारल्या जातात, आणि थर्ड आहे न्यूक्लिअर। या 3 पॉवर प्लांट मॅक्झिमम क्वेश्चन आतापर्यंत महाट्रान्सको, महाजनको किंवा महाडिस्कॉम या MSCBच्या एक्झाममध्ये आलेले आहेत। त्यानंतर जर आपण ट्रान्समिशनचा विचार केला, ट्रान्समिशन लाईन जी आहे, ट्रान्समिशन लाईन, या लाईनचा आपल्याला डिझाईन पॅरामीटर लक्षात घ्यायचे। पहिली गोष्ट म्हणजे काय, ट्रान्समिशन लाईन डिझाईन कशी केलेली आहे, लॉंग आहे। ओके, हे जे पॉईंट मी नोट करतो याच्याबद्दल तुम्हाला माहितीच पाहिजे जर तुमचा अभ्यास झाला असेल तर। लॉंग झाली, शॉर्ट झाली, हे ज्या ट्रान्समिशन लाईन आहे मीडियम आहे, याचं काय काय इफेक्ट आहे, डिझाईन कशी केलेली आहे, डिझाईन केलेली इन द सेन्स त्याचे इन्सुलेटर पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की टावर इन्सुलेटर झाले त्याचे किंवा टावर झालं, याच्याबद्दल माहिती आपल्याला असली पाहिजे। हे झाली ट्रान्समिशन लाईन आणि त्याचे पॅरामीटरसुद्धा मिस नाही करायचं। जे जे वर्ड मी इथे लिहितोय हे समजून घ्या, एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला माहितीच पाहिजे। जर एवढं माहिती नाही तर तुम्ही सब्जेक्टचा अभ्यास केलाच नाही। पॅरामीटर म्हणजे कुठले झाले, लाईन पॅरामीटर RLC झाले आणि G झाले, कंडक्टन्स RLC आणि G, हे एवढे ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर आपल्याला पाहिजे, माहिती पाहिजे। मग ट्रान्समिशन लाईनमध्ये आणखी एक गोष्ट जी आहे, जो ॲडिशनल पॉईंट आहे, यामध्ये काय होते, एक वेव्ह ट्रान्समिशन असते। वेव्ह ट्रान्समिशन म्हणजे कोएफिशियंट ऑफ वेव्ह रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, हे तुम्ही बघितलं असेल। सो वेव्ह जे प्रोपॅगेशन होते त्यामध्ये हा टॉपिक पण याला मिस नाही करायचा। काय करायचा, वेव्ह प्रोपॅगेशनमध्ये रिफ्लेक्शन झालं, करंट रिफ्लेक्शन, व्होल्टेज रिफ्लेक्शन, हे सर्व गोष्टी आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे। त्यानंतर या ट्रान्समिशन लाईनमध्ये होणारे काय लॉसेस, कुठले कुठले लॉसेस आहेत, कोरोना लॉस आहे, फॅरेंट इफेक्ट केव्हा होतो किंवा स्किन इफेक्ट काय असतो, लॉस काय असतो, हे सर्व गोष्टी आपल्या ट्रान्समिशनमध्ये एवढं जे तुमच्या समोर दिसतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे। त्यानंतर लोड फ्लो का बरं घेतला आहे, कारण एखादी ट्रान्समिशन लाईन जे डिझाईन केली आपण, हे ट्रान्समिशन लाईन आपण डिझाईन केली आहे, सर्व गोष्टी ओके आहे, लॉसेस कमी आहे, पण लोड फ्लो याच्यासाठी, कारण की लोड आपला जो आहे नेक्स्ट हळूहळू काय होत आहे, इंडिया डेव्हलप होत आहे की जे काही सिटी डेव्हलप होत आहे त्याला लोड रिक्वायरमेंट इलेक्ट्रिसिटीची आहेच। तर त्याचा ॲनालिसिस करण्यासाठीच आपल्याला लोड फ्लो माहिती पाहिजे। लोड फ्लोमध्ये लक्षात ठेवा की जे लोड बस आहेत, PQ बस आहे किंवा जनरेशन बस आहे किंवा स्लॅक बस म्हणून असतो। ओके, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। यासोबतच लोड फ्लोमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जो याच्याशी रिलेटेड आहे पण या टॉपिकमध्ये नाही, कुठला, इकॉनॉमिक लोड डिस्पॅच, म्हणजे लोड असा डिस्पॅच करायचा जेणेकरून इकॉनॉमिकली तो इकॉनॉमिक लोड डिस्पॅच आपल्याला काय लो कॉस्टमध्ये पॉवर ट्रान्सफर झाली पाहिजे। त्यानंतर ठीक आहे, लोड फ्लो झाला, सर्व झालं, ट्रान्समिशन लाईननुसार पॉवर फ्लो झाला। पण जर फॉल्ट आला, इन केस ही जी ट्रान्समिशन लाईन आपण डेव्हलप केली किंवा प्लॅनिंग केली आपण, हे सर्व झालं 3 इथपर्यंत ओके, पण जर त्यामध्ये फॉल्ट आला तर फॉल्ट ॲनालिसिससुद्धा माहिती पाहिजे। ॲज अ इंजिनियर तुम्ही इथं असिस्टंट इंजिनियर लागणार आहे यामध्ये, तर तुमचा दिमाग तसा इंजिनियरसारखा हे करा, फक्त एक्झाम क्रॅक करायची असे मतिमंदसारखे फक्त रट्टा मारू नका की आपल्याला फॉल्ट ॲनालिसिस
का बरं शिकायचं आहे, तर हे सिक्वेन्स लक्षात घ्या. हा मी सिक्वेन्स असा का बरं मांडलेला आहे. सो फॉल्ट होऊ शकतो. कुठला फॉल्ट होऊ शकतो, LG फॉल्ट आहे, लाईन टू लाईन आहे, किंवा ट्रिपल LG आहे, बॅलन्स फॉल्ट, अनबॅलन्स फॉल्ट, असे वेगवेगळ्या प्रकारचे काय फॉल्ट आहे. मग ते फॉल्ट आहे तर फॉल्टचं मग काय करावं लागेल आपल्याला, यस फॉल्टचं काय करावं लागेल, प्रोटेक्शन करावं लागेल. तर मग ओव्हर करंट प्रोटेक्शन असू शकते, ओव्हर व्होल्टेज असू शकते, त्यानंतर काय ते लाईटनिंग सर्जेस येतात, यस लाईटनिंग सर्जेस, त्यानंतर स्विचिंग सर्जेस असतात. ह्या गोष्टी तुम्ही इमॅजिन करा की ह्याच गोष्टी आपल्याला फेस करावं लागतं. ॲज अ इंजिनियर जर तुम्ही झाले तर तुम्हाला हे सर्व प्रोटेक्शन आहे की नाही हे समजलं पाहिजे. तसा पॉईंट ऑफ व्ह्यूचा विचार केला, थोडा इंटरेस्ट डेव्हलप होईल, तुम्ही आणखी जे समजण्याची तुमचे माइंडसेट जो आहे तो चांगला रिस्पॉन्स तुम्हाला करणार आहे. मग प्रोटेक्शनमध्ये ते सर्व प्रोटेक्शनची कुठली स्कीम आहे, डिफरन्शियल प्रोटेक्शन आहे की डिस्टन्स प्रोटेक्शन आहे. ओके, ह्या सर्व स्कीम डिफरन्शियल झालं, डिस्टन्स प्रोटेक्शन झालं, त्यानुसार मग यामध्ये प्रोटेक्शन करायला आपल्याला माहिती आहे काय, तो एक रिले महत्त्वाचा पार्ट करतो आणि CB सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकरमध्ये कुठला SF6 सर्किट ब्रेकर सर्वात जास्त क्वेश्चन राहतं. तर SF6 बद्दल थोडं माहिती, म्हणजे हे जे पॉईंट तुमच्या समोर तुमच्या स्लाईडवर दिसत आहे हे तुम्हाला येत असतील तरच पेपरला जा, नाही येत असेल तर कवर करून घ्या. यापैकी कुठलाही क्वेश्चन ते केव्हाही विचारू शकतात. HVDC आता प्रोटेक्शन झालं आहे, ट्रान्समिशन ओके झाली, पण हे झालं आतापर्यंत जे जनरल ट्रान्समिशन आहे, AC ट्रान्समिशन, त्याच्याबद्दल ह्या सर्व गोष्टी होत्या. म्हणजे हे जे ट्रान्समिशन लाईनपासून झालं इथपर्यंत AC ट्रान्समिशन. पण HVDC ट्रान्समिशनचं डेव्हलपमेंट झालं. मग HVDCमध्ये काय म्हणतात त्याला, लिंक असतात, मोनोपोलर, ओके मोनोपोलर, नंतर बायपोलर लिंक असते, बायपोलर असते, होमोपोलर असते, यस होमोपोलर. ओके, तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, किंवा स्टार्टिंगला दोन आपल्याला कन्व्हर्टर लावावं लागतात. स्टार्टिंगला HVDC काय लागते, स्टार्टिंगला AC to DC करतो, रेक्टिफायर लागते, देन इन्व्हर्टर लागते. सो अशा गोष्टी आपल्याला याच्याबद्दल बेसिक माहिती पाहिजेत, असं सोडून देण्याने चालणार नाही आहे. त्यानंतर कुठला टॉपिक आहे, डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशनमध्ये जनरली जे लोड आहे, आपण लो व्होल्टेज साईडला जे काही डिस्ट्रीब्यूट करतो, जे काही कन्झ्युमर असतात आपल्या, तर डिस्ट्रीब्युशन म्हणजे नेमकं काय आहे. तर डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्हाला लक्षात आलं फीडर कशाला म्हणतात किंवा डिस्ट्रीब्युटर कशाला म्हणतात. डिस्ट्रीब्युटरचे कुठले कुठले टाईप आहेत, जसं रॅडियल डिस्ट्रीब्युटर आहे, रिंगमॅन आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर आहेत. त्याचे काय ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेजेस. मग सर्व्हिसमॅन कशाला म्हणतात, किंवा कन्झ्युमरला आपण म्हणतो की कन्झ्युमर टर्मिनल कशाला म्हणतात, सर्व्हिसमॅन्स कशाला म्हणतात, किंवा डिस्ट्रीब्युशनचे जे प्रकार आहेत याचं आपल्याला काय असलं पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे. हे आहे पूर्ण पॉवर सिस्टम जनरेशनपासून तर कन्झ्युमर डिस्ट्रीब्युशनपर्यंत. तर हे 7 पॉईंट आणि याचे रिलेटेड सब पॉईंट हे सर्व आपण आता जे माझ्या बूस्टर सिरीजमध्ये आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहे. एक्झाम ओरिएंटेडच आहे, असे कुठले फालतू टॉपिक यात मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे की जो तुमचा टाईम वेस्ट करेल. सो लक्षात घ्या, आपण आज काय करणार आहे, तर आजच्या क्लासमध्ये जनरेशनच्या जेवढे आतापर्यंत ज्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जनरेशनबद्दल विचारलं आहे ते सर्व मी आज कव्हर करणार आहे. जनरेशनचं तुम्हाला दुसरा क्लास कुठला बघायची गरज पडणार नाही. बघा आता थर्मल पॉवर प्लॅन्ट. आता हे काय जनरल डायग्राम आहे, हे डायग्राम ब्लॉक डायग्राम प्रॉपर आहे का, यस प्रॉपर ब्लॉक डायग्राम आहे का ती पूर्ण, नाही. लक्षात घ्या, मी प्रॉपर ब्लॉक डायग्राम काढलेली इथे नाही आहे. काय रिझन आहे त्याचं, आपल्याला जेवढं एक्झाम ओरिएंटेड गरजेचं आहे तेवढं एक्सप्लेनेशन जरी आपल्याला कळालं तरी खूप आहे. तर इथं एक्सप्लेनेशन बघा, हे जे रेड कलरवाला दिसतंय तुम्हाला, एखादा आपल्याला स्टीम तयार करायची आहे. स्टीम तयार करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, कोळसा. आपण कोळसा ॲज अ बॉयलर हीट प्रोड्यूस करण्यासाठी हवा लागते आणि पाणी, पाण्याची काय करते स्टीम. तर 3 इनपुट आहे, त्याला किती इनपुट आहेत, 3. ह्या बॉयलरला देतो. बॉयलरचं काम काय आहे, त्या पाण्याची वाफ तयार करणे. वाफ तयार झाली त्यानंतर नेक्स्ट सुपर हीटर. सुपर हीटर काय करतो, फ्ल्यू गॅसेस घेतो आणि काय करतो, इथं लिहितो मी ह्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, असं सेपरेट लाईनमध्ये लिहिल्यापेक्षा इथं सुपर हीटर. काय फंक्शन ऑफ सुपर हीटर काय सांगा, रिमूव्ह काय, मॉइश्चर फ्रॉम स्टीम. स्टीममध्ये जे काही आपलं मॉइश्चर आहे ते रिमूव्ह करण्याचं काम कोण करतो, सुपर हीटर करतो. आणखी सुपर हीटरचा हा झाला पहिला पॉईंट. याच्यात समोर ब्लॉक डायग्रामच्या जवळच आपले लाईन एक्सप्लेनेशन लिहायचं, अशी नोट्स बनवायची सवय पाळा. सेपरेट तुम्ही ब्लॉक डायग्राम वेगळी काढणार, नंतर थेरी वेगळी लिहिणार, हा तुमचा जो वे आहे तो बदला. सो मॉइश्चर रिमूव्ह करतो. सुपर हीट काय करतो, त्याला नावाचं सुपर हीटर. तर सुपर हीटरमध्ये दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की टेम्परेचर जे असतं सुपर हीटरचं ते वाढत असते, पण प्रेशर जो आहे प्रेशर कॉन्स्टंट राहते. त्यामध्ये काय राहते, प्रेशर कॉन्स्टंट. एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला आहे की इन सुपर हीटर टेम्परेचर इन्क्रीजेस, प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी भरपूर एक्झाम दिल्या,
त्यातून मी काय केलेलं आहे तुमच्यासाठी ओके तुमच्यासाठी तयार केलेला आहे. मग आता झाला हा सुपर हिटरचा खूप वेळा विचारलेला प्रश्न. त्यानंतर टर्बाईनपर्यंत आला. टर्बाईनवर जास्त क्वेश्चन यामध्ये विचारत नाही. कशामध्ये? थर्मल पॉवर प्लॅन्टवर टर्बाईनवर क्वेश्चन विचारत नाहीत, त्यामुळे जास्त याच्यामध्ये जाण्याची गरज सुद्धा नाही आहे. नंतर यामध्ये क्वेश्चन नेक्स्ट आला काय? टर्बाईनपर्यंत आली, त्यानंतर आली जनरेशन. इथं जनरेटर आला, तर मग जनरेटरवर क्वेश्चन विचारतात. जनरेटर कुठल्या प्रकारचा यूज करू शकतो आपण याच्यामध्ये? सिंक्रोनस जनरेटर असतो की इंडक्शन जनरेटर असतो? तो कुठला असतो? सिंक्रोनस असतो का? यस, सिंक्रोनस जनरेटर आपण असतो. तर सिंक्रोनस पण कुठल्या प्रकारचा? त्याला दुसरं नाव काय? टर्बो जनरेटर सुद्धा आपण म्हणतो. टर्बोसाठी हाय स्पीड असते. मग यामध्ये रोटर कुठल्या प्रकारचं असते सिंक्रोनसमध्ये? कारण सिंक्रोनसमध्ये दोन प्रकार आहेत, सॅलियन टाईप आणि सिलेंड्रिकल रोटर. तर यामध्ये कुठलं असते? सिलेंड्रिकल रोटर असते. सिलेंड्रिकल रोटरवालं हे कशासाठी यूज करतो आपण? हाय स्पीड असते यामध्ये. टर्बो जनरेटर का बरं म्हणतो याला? हाय स्पीड. स्पीड म्हणजेच RPM, हाय स्पीड त्याची असते. आणि या सिलेंड्रिकलचं याचं स्ट्रक्चर काय असतं? रोटरचा डायमीटर कमी असतो, पण लेंथ काय असते अशी रोटरची जास्त असते. तो क्वेश्चन विचारतात की जो रोटर ऑफ द थर्मल पॉवर स्टेशनमध्ये जो जनरेटर आहे त्याचा जो रोटर आहे त्याची लेंथ जास्त असते की त्याच्या डायमीटर जास्त असतो? तर त्याची लेंथ जास्त असते कंपॅरेटिव्ह टू डायमीटर. सो असा क्वेश्चन कुठं बनतो? जनरेटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. आणखी आता हे झालं, स्टीम आली, इथं सुपर हिटर, टर्बाईन ते जनरेटरने काय केलं? RYB सप्लाय तयार केला. ओके, हे झालं. इथं ट्रान्समिशनकडे चालला गेला. आणखी कुठला पार्ट आहे इथं महत्त्वाचा? कंडेन्सर. कंडेन्सरवर जो क्वेश्चन राहतो, तर कंडेन्सरवर सर्वात जास्त काय असते? लॉसेस. सर्वात जास्त लॉसेस कशामध्ये असतात? सर्वात जास्त मॅक्झिमम लॉसेस कशामध्ये होतात? एनर्जी लॉस कंडेन्सरमध्ये होते. कंडेन्सर काय करतो? हे जे स्टीम आली आहे टर्बाईनला लागून त्याचं क्वार्टरमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कंडेन्सर करतो. सो इथं मॅक्झिमम लॉसेस जे आहेत, आपण म्हणतो थर्मल पॉवर प्लॅन्टची इफिशियन्सी एवढी कमी काय, तर हे लॉस जे आहेत सर्वात जास्त कंडेन्सरमध्ये होते. आणखी दुसरा पॉईंट जो आहे कंडेन्सरच्या रिलेटेड, की या कंडेन्सरमध्ये लोएस्ट प्रेशर असते. पूर्ण जर विचारलं की पूर्ण सायकल जे पॉवर प्लॅन्टची सायकल आहे सर्वात लोएस्ट प्रेशर कशामध्ये असते? तर कशामध्ये असते? यस, कंडेन्सर. त्यानंतर इथे समोर तुम्हाला हे दिसतं, हे व्हाईट कलरचं, इथून प्रदूषण होते का? यस, याला काय म्हणतात सांगा मला. आता एवढं आपल्याला वाटते हे निघतं एवढे गॅसेस नाही ॲक्च्युली, इट्स कूलिंग टावर. काय आहे? कूलिंग टावर आहे. ही स्टीम आहे, याच्यातून कुठल्याच प्रकारचं प्रदूषण होत नाही. हे कूलिंग टावर्स म्हणतात याला. ओके, कंडेन्सरच्या रिलेटेड झालं. आता एक अजून कुठला बाकी आहे ब्लॉक? आपला बाकी इकॉनॉमायझर. सो इकॉनॉमायझरकडे लक्ष द्या. इकडे इकॉनॉमायझर म्हणजे काय करतो? हे जे वॉटर आपण याच्यामध्ये बॉयलरमध्ये टाकतो, हे हीटअप करण्याचं काम कोण करतो? काय करतो? वॉटर हिटिंगचं काम करतो. वॉटर हिटिंग कशापासून वॉटर हिटिंग करतो तो? हे जे सुपर हिटरच्या उरलेले जे फ्ल्यू गॅसेस असतात, ते फ्ल्यू गॅसेसचा यूज करून वॉटर काय करतो? तो हीटअप करतो. ही प्रॉपर ब्लॉक डायग्राम नाही, पण एक्झाम ओरिएंटेड आहे. ज्यातून आपले क्वेश्चन बनतात तेच आपल्याला महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला एक्झाममध्ये ब्लॉक डायग्राम काढायची नाही आहे. त्यामुळे सर हे असं आहे आणि ते तसं आहे असा जास्त डोक्यात किडे पाडायचा प्रयत्न करू नका. सो वॉटर हिटिंगचं काम करते इकॉनॉमायझर फ्ल्यू गॅसेसचा यूज करून, जेणेकरून काय होते? बॉयलरची इफिशियन्सी वाढते. यानी काय होते? बॉयलरची इफिशियन्सी वाढते. एअर प्रीहीटर नावातच आहे, एअर प्रीहीट करते. म्हणजे जे इनलेट एअर येतं याच्यामध्ये हे प्रीहीट करते. म्हणजे कुठली हे इनपुट आहे ते, या इनपुटला हे कनेक्टेड लिंक आहे. हे एअर जे येतं हे डायरेक्टली घेतो का आपण? ॲटमॉस्फिअर नाही. एअर प्रीहीटर काय करतो? हेच जे फ्ल्यू गॅसेस चालले इथं, या फ्ल्यू गॅसेसचं काय करतो? हीटचा यूज करतो आणि ते हवा गरम करतो, जेणेकरून काय होते? बॉयलरची इफिशियन्सी वाढते. नंतर ESP वर एक क्वेश्चन राहतो की हा इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर कशासाठी यूज करतो? तर डस्ट कलेक्शनसाठी. कशासाठी? डस्ट कलेक्शन कशा? एअरमधून, हवेमधून जे एअर, आता जे गॅसेस जे आपण सोडून राहिलो चिमनीमध्ये, त्यातले जे डस्ट पार्टिकल आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज नाही झाले पाहिजे या चिमनीतून. जिथं प्रदूषण होते याला काय म्हणतो आपण? चिमनी असं म्हणतो. यातलं जे आउटपुट आहे याचं, यामध्ये जे डस्ट पार्टिकल ॲटमॉस्फिअरमध्ये गेलं तर ते काय करतील? पोल्यूट करतील. म्हणून ते रिमूव्ह करण्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरचा यूज करतो. आणि याच्यामध्ये 30 kV पर्यंत, किती? 30 kV पर्यंत हाय व्होल्टेज देतो आपण. एक इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा प्लेट्स असतात, ते असे स्टॅटिक फील्ड तयार करतात, जेणेकरून ते डस्ट कलेक्शन त्यामध्ये होते. हे लक्षात घ्या. याचा क्वेश्चन विचारलेला आहे एक्झाममध्ये. काय? डस्ट कलेक्शन. त्यानंतर आणखी काय मिस करतो इथं?
आपल्याला एक कोल दिसत आहे, तर कोलबद्दल बी माहिती पाहिजे आपल्याला, कुठल्या कुठल्या प्रकारचे कोळसा आहेत. पीट कोल झाला, दुसरा कुठला कोल आहे, बिटुमिनस आहे, सेमी बिटुमिनस आहे. ओके, तर हे सर्व इथंच ब्लॉक डायग्राममध्येच लिहिण्याची सवय पाडा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये जेव्हा एकच ब्लॉक डायग्राम पाहिली तर 10 पेज थेरी वाचायची गरज पडली नाही पाहिजे. ओके, त्यानंतर थर्ड कुठला अँट्रासाइड, असे वेगळ्या प्रकारचे काय आहेत इथं कोळसा यूज करतात. तर सेमी बिटुमिनस जो आहे तो पॉवर प्लॅन्टसाठी प्रिफरेबल आहे. अँट्रासाइड जो आहे तो जनरली काय होते, कॅलॉरिफिक व्हॅल्यू चांगली असते याची, पण याला डोमेस्टिक यूजसाठी आपण यूज करतो. सो क्वेश्चन कुठलाही राहू शकते की कोळसा कोणत्या प्रकारचा असते, काय असते. नंतर इथं बॉयलरवरून ॲश निघते, तर ॲश हँडलिंग प्लॅन्ट असतो सेपरेट. त्या ॲशचं काय करू शकतो आपण, तर वेगळे काय त्याचे वेगळे पर्याय आहेत, त्याचे विटा बनतात. तो सगळ्या गोष्टी इथं लक्षात घ्या. इथं तुमचे मॅक्झिमम कुठलं थर्मल पॉवर प्लॅन्टचे रिलेटेड जेवढे क्वेश्चन विचारतात, जेवढे पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्या समोर आहे सध्या एका ब्लॉक डायग्राममध्ये 10 तुम्हाला काही वाचायची गरज नाही आहे थेरोटिकल. आता काय करू आपण, याच्या बेसवरती याचे क्वेश्चन बघू, आणि एखादा पॉईंट मिस जर झाला असेल तर तो इथे पुन्हा ॲडॅप आपण करू शकतो. सो बघा, पहिला क्वेश्चन तर तुमच्या समोर दिला, इथं तुम्ही क्वेश्चन वाचू शकता. आता क्वेश्चन मी इकडून तिकडून वेबसाईटवरून घेतलेले आहेत, ते महत्त्वाचं तुमच्यासाठी नाही कुठून घेतले आहे, पण तुम्हाला जमतात की नाही ते महत्त्वाचं सध्या इथे आहे. थर्मल पॉवर प्लॅन्टबद्दल आहे, ॲश हँडलिंग प्लॅन्टबद्दल विचारलेलं आहे त्यांनी, ॲश हँडलिंग प्लॅन्टबद्दल क्वेश्चन विचारलं आहे त्यांनी. असोशिएट विथ ॲश हँडलिंग प्लॅन्ट. ॲश हँडलिंग बघा, सुपर हिटरचं काय काम आहे किंवा बॉल मिलचं काय काम आहे, अल्टरनेटरचं प्रेसिपिटेटरचं काय काम आहे. सुपर हिटर काय करतो, स्टीम रिमूव्ह करतो, तुम्हाला माहिती आहे. बॉल मिलमध्ये काय कोळसा जो आहे त्याचा काय करतो आपण, कोल हँडलिंग प्लॅन्टमध्ये तो असतो. अल्टरनेटर जनरेशन काम आहे. प्रेसिपिटेटर काय करते, काय सांगितलं तुम्हाला, एअर जे आहे, एअरमध्ये कुठले असतात ते, एअरमध्ये कुठले कंटेंट, ॲश कंटेंट किंवा जे कंटेंट असतात ते कुठे रिलीज नाही झाले पाहिजे, ॲटमॉस्फेरिक एअरमध्ये रिलीज नाही झाले पाहिजे. कुठले फ्ल्यू गॅसेसवाले किंवा त्या ॲश पार्टिकलसुद्धा असतात ते रिलीज नाही झाले पाहिजे, म्हणून कुठला आपण यूज करतो कलेक्शनसाठी. कलेक्ट काय करतो आपण, शेवटी कोळशाची काय बनते, राखच बनते ना. सो हे राखच कलेक्ट करतो इथं. ओके, डस्ट पार्टिकल म्हणजे काही कुठली दुसरी डस्ट येणार आहे का बाहेरची, ते नाही आहे. डस्ट पार्टिकल मीन्स ते ॲश कलेक्शनसाठी असते. ओके, तर आन्सर काय झालं तुमचं, ESP. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा पटापट. ब्लॉक डायग्राम तुम्हाला समजली आहे, टाइमपास जास्त करायचा नाही आपल्याला. मोस्ट सुटेबल इन्स्टॉलेशन जनरेटर कोल फायर. कोल फायरसाठी कुठल्या जनरेशन जे आहे, जनरेटर जे आहे ते मोस्ट सुटेबल आहे. कुठलं आहे आता सांगितलं, वाउंड रोटर आहे की सॅलियंट पोल आहे की सिलेंड्रिकल रोटर आहे की स्क्विरल केज इंडक्शन आहे. इंडक्शन आहे काय, इंडक्शन तर नाहीच आहे. मग इंडक्शन कशात असते ते मी तुम्हाला सांगतो. सॅलियंट पोल किंवा सिलेंड्रिकल. सिंक्रोनस आहे हे माहिती आहे आपल्याला, पण यातलं तुम्हाला सांगितलं आहे मी, सिलेंड्रिकल रोटर जे आहे हे थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये यूज करतात. मग बाकी कुठे करतात सर, सो वाउंड रोटर जे इंडक्शन मोटर. आता बघा, स्क्विरल केज इंडक्शन मोटर इंडक्शन जनरेटर आहे. सॅलियंट पोल जे आहे हायड्रोमध्ये यूज करतात. कशा यूज करतात, हायड्रो पॉवर प्लॅन्टमध्ये, जे नेक्स्ट टॉपिक आहे आपला, हायड्रोमध्ये यूज करतात. आणि थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये कुठलं यूज करतो आपण, सिलेंड्रिकल रोटर हाय स्पीडसाठी. इंडक्शन जनरेटर जे असतात ते कशामध्ये यूज करतो, यस सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला. इंडक्शन जनरेटर कुठं, जिथं अनइवन काय असते, इनपुट असते, स्पीड व्हेरिएबल असते, तिथं विंड पॉवर प्लॅन्टमध्ये आपण काय यूज करतो, इंडक्शन जनरेटर. तिथं तुम्ही असं सिंक्रोनस जनरेटर असा आन्सर देऊ नका. कुठे यूज करतो आपण, विंड पॉवर प्लॅन्ट. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन चाललं, पटापट लवकर आन्सर द्या, टाइमपास करू नका जास्त. इनकरेक्ट विचारलं, काय विचारलं, इनकरेक्ट थर्मल पॉवर प्लॅन्टबद्दल इनकरेक्ट गोष्ट आहे. इकॉनॉमायझर इज अ मेकॅनिकल डिव्हाइस दॅट युजेस हीट एक्सचेंजर बाय मीन्स ऑफ रिकवरिंग हीट फ्रॉम फ्ल्यू गॅसेस. बघा इथं काय थोडी लँग्वेज बदलते, पण मी जे सांगितलं इकॉनॉमायझर काय करतो, फ्ल्यू गॅसेसचा यूज करतो आणि ते पाणी जे आहे ते गरम करतो. हे स्टेटमेंट तुम्हाला त्या प्रकारे बरोबरच हीट एक्सचेंज करते. काय करते, हीट एक्सचेंज म्हणजे फ्ल्यू गॅसची जी हीट आहे, टेम्परेचर आहे, ते पाणी जे थंड पाणी असते त्याला गरम करण्यासाठी वापरतो, म्हणजेच त्यालाच हीट एक्सचेंज म्हणतो. एवढं तर तुम्हाला इंग्लिश कॉमन समजतेच. देन नेक्स्ट दुसरा पॉईंट आहे, अ जनरेटिंग स्टेशन दॅट कन्वर्ट्स हीट एनर्जी ऑफ कोल कंबशन इंटू इलेक्ट्रिकल. हे पण बरोबर आहे. थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये थर्मल एनर्जी येते कुठून, थर्मल म्हणजे काय होते, कोळसा जाळतो आपण, त्यामुळे हीट जी एनर्जी जनरेट होते हे आपल्याला माहिती आहे. त्याचं कन्वर्ट आपण इलेक्ट्रिकलमध्ये करतो. देन सर्ज टँक इज द कंपोनंट ऑफ थर्मल पॉवर प्लॅन्ट. सर्ज टँक वँक अशी टँक वँक कुठं काही आपल्या थर्मल पॉवर प्लॅन्टला नसते. मग सर्ज टँक कुठं ऐकलेलं आहे का तुम्ही, यस, तर हे कुठेमध्ये आहे, हे हायड्रोमध्ये आहे. तर हायड्रोचं पण आपण एकच ब्लॉक डायग्राम बघणार आहे. तुमचे सर्व क्वेश्चन त्याच्याच आजूबाजूने फिरणार आहेत. ओके, देन
याचा आन्सर काय इनकरेक्ट, म्हणजे हेच तिसरं इनकरेक्ट आहे. चौथा पॉईंट करेक्ट आहे का चेक करू. स्टीम प्रोड्यूस इन द बॉयलर इज वेट अँड पास टू सुपरहिटर. यस, कारण स्टीम जे बॉयलरमध्ये तयार होते यामध्ये मॉइश्चर असते. वेट म्हणजे हॅविंग मॉइश्चर. आता तुमच्या एक्झाममध्ये जे पण क्वेश्चन राहतील ना त्यामध्ये काय करतील, मॉइश्चर कंटेनिंग धिस वेट असे इंग्लिश वर्ड यूज करतात. तुम्हाला वाटतं वेगळं काही आहे, पण ते क्वेश्चन फॉर्मिंग करत असतात. याच्याच रिलेटेड पेपर आपला फिरत असतो. तर नेक्स्ट क्वेश्चन पटकन आन्सर द्या. द थर्मल पॉवर प्लांट फंक्शन ऑफ इकॉनॉमी. पुन्हा तोच क्वेश्चन आला, फीड वॉटर हीट करून हे करते. ओके, देन नेक्स्ट आता एक क्वेश्चन आहे बघा. काय होत आहे, मागच्या एक्झाममध्ये काय झालं आहे की न्यूमरिकल क्वेश्चन जास्त विचारले. काय विचारले, न्यूमरिकल क्वेश्चनचं इन्व्हॉल्वमेंट जे 2017मध्ये 2018मध्ये पेपर झाला किंवा 2022मध्ये जो पेपर झाला, यात पॉवर सिस्टम विचारलं तर विचारलं, पण त्यामध्ये न्यूमरिकलसुद्धा विचारले. काय न्यूमरिकल्स, असं नाही की थेरीचा फक्त जनगण मन लक्षात ठेवून गेले ना होणार आहे का, नाही आहे. थोडाफार आपल्याला 2-3 फॉर्म्युले माहीत पाहिजे. फॉर्म्युले माहीत असल्यावर सुद्धा एखादा फॉर्म्युला तुम्हाला मी दिला याचा समजा लिहून, पण तुम्हाला ते मल्टिप्लिकेशन गुणाकार भागाकार करता आले पाहिजे. की 5 गुणिले 10 जर केले तरी तुम्हाला सर्वांनाच जमतात, पण जर 5 गुणिले इथं 95 दिले तर पटकन तुम्हाला जमलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल सांगतोय, हे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करण्याची प्रॅक्टिस पाहिजे. सो आता बघा हे न्यूमेरिकल, या न्यूमेरिकलचा आन्सर येते बघा. क्वेश्चन रीड करा. 100 मेगावॅटचं स्टीम स्टेशन आहे. कोलची व्हॅल्यू दिलेली आहे इथं. थर्मल इफिशियन्सी दिलेली आहे. किती थर्मल इफिशियन्सी, इफिशियन्सीचा सिम्बॉल मी इथं लिहितो आणि त्याला थर्मल आहे म्हणून त्याला काय करतो, थर्मल करतो, थर्म लिहितो. देन इलेक्ट्रिकल इफिशियन्सी, दुसरी इफिशियन्सी हे दिली आहे तुम्हाला 30%, आणि इलेक्ट्रिकल इफिशियन्सी दिलेली आहे, इफिशियन्सी इलेक्ट्रिकल किती दिलेली आहे, 92%. आपल्याला काय विचारलं आहे, ओव्हरऑल इफिशियन्सी. आता तुम्हाला ओव्हरऑल इफिशियन्सी काय असते तर ते माहीत नाही सर आम्हाला. इथं लक्षात घ्या, जे पॉवर प्लॅन्ट जर तुमच्या समोर दिसत असेल, ओव्हरऑल इफिशियन्सी म्हणजे इथं बघा बॉयलर एक इफिशियन्सी आहे आणि एक जनरेटरची स्वतःची काय असते इफिशियन्सी आहे. मधात आपण कशाचीच इफिशियन्सी घेत नाही. कशाची घेतो का आपण इफिशियन्सी, नाहीच. ओन्ली बॉयलर आणि जनरेटर. कारण पॉवर आपला जसा फ्लो होते याला इफिशियंट असला पाहिजे आणि जनरेटर इफिशियंट असला पाहिजे, त्याच्यावर पूर्ण प्लॅन्टची इफिशियन्सी ठरत असते. सो इथं काय येणार आहे इफिशियन्सी. सो ओव्हरऑल इफिशियन्सी जर तुमच्या नोटबुकमध्ये नोट नसेल तर नोट करून घ्या. थर्मल पॉवर प्लॅन्टची जी ओव्हरऑल इफिशियन्सी आहे ती या दोघांचं मल्टिप्लिकेशन असते. थर्मल म्हणजेच कधी कधी थर्मल नाही लिहिता, इथं जर बॉयलर लिहिलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही. बॉयलर किंवा हीट एनर्जी काही पण लिहिलं तुम्हाला त्याचं लक्षात आलं पाहिजे ते रिलेटेड काय थर्मलच्या रिलेटेड आहे. इनटू करावं लागते आपल्याला इफिशियन्सी कुठली, इलेक्ट्रिकल. कुठली, इलेक्ट्रिकल. म्हणजे साऱ्या क्वेश्चनचा आन्सर काय येईल 30%ला. पर्सेंटला काय लिहितो आपण, डिवायडेड बाय 100 इंटू 92 डिवायडेड बाय 100. याचं मल्टिप्लिकेशन करणे, याचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 30 गुणिले 92 9 27 म्हणजे 27 समथिंग. सो आन्सर तुमचं चेक करून घेणे. ओके, सो एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो. आता बघा एक क्वेश्चन आहे तुमच्यासमोर, चला लवकर आन्सर याचा. विच ऑफ द फॉलोइंग नॉट पण वाचत जा बरं. कधी कधी काय होते आपण जस्ट इमोशन म्हणजे आपल्याला वाटतं फ्लोमध्ये आपल्याला 2-3 क्वेश्चन येऊ राहिले म्हणजे आपण आता जास्त हुशार झालो असं पेपरमध्ये पण कधी कधी वाटतं आपल्याला, पण नॉट आपण वाचत नाही. सिली मिस्टेक म्हणतात त्याला. असं काही तुम्हाला जेन्युइन मिस्टेक नाही म्हणून राहिलो तुम्हाला, सिली मिस्टेक ज्या होतात आपल्या हे अशामुळे होतात. कधी कधी काय होते फ्लोमध्ये आपल्या 4-5 क्वेश्चन एकदम करेक्ट येतात, आपल्याला वाटतं जमलं हे नॉट वगैरे वाचत नाही, पण नॉट वाचायचं. नॉट पीक पॉवर प्लॅन्ट. आता पीक पॉवर प्लॅन्ट तुम्हाला माहिती आहे का नाही, सो माहीत नसेल तर लक्षात घ्या. पीक पॉवर प्लॅन्ट जेव्हा आपण म्हणतो, पीक पॉवर प्लॅन्ट म्हणजेच पीक पॉवर प्लॅन्ट. आता पीक पॉवर प्लॅन्ट जनरली पीक हा वर्ड कुठून आला आहे, पीक पॉवर प्लॅन्टमध्ये पीक वर्ड आला कुठून, तर तुम्हाला जर लोड कर्व थोडीशी जरी माहिती असली, आता बघा लोड कर्व काढतो मी इथं. ओके, एक लोड कर्व काढायची आपण. हा काढला एक वर्टिकल ॲक्सिस लोड ॲक्सिस आणि हा टाईम ॲक्सिस. कुठला वरचा ॲक्सिस आहे लोड वर्सेस टाईम ॲक्सिस. आता दिवसाचा आपला 24 तास जर काढले तुम्ही 0 ते 24 म्हणजे पूर्ण दिवस झाला इथं, तर तुम्हाला माहिती आहे की दिवस किती वाजता 6 वाजता जर निघाला आणि हे आपण काय करू संध्याकाळचे 6 करू. संध्याकाळचे 6 म्हणजे किती वाजतात 18 वाजतात. आता लोड केव्हा वाढतो जनरली, रात्री जो लोड असतो तो कमी असतो, सकाळी 6 वाजेपर्यंत एवढं जास्त यूज करत नाहीत, मग दिवसा थोडा लोड वाढतो. आणि संध्याकाळच्या टाईमला संध्याकाळी 6 ते किती 9-10 वाजेपर्यंत म्हणजे 20 वाजेपर्यंत इथं लोड काय होते अचानक या एरियामध्ये वाढतो. पुन्हा 12 वाजता पुन्हा हा कमी होऊन नॉर्मल दुसरा दिवस इथून चालू होऊन जातो. सो लक्षात घ्या पीक म्हणजे कुठला,
ह्या जो 16 वाजतापासून 18 वाजतापासून संध्याकाळी जो पिरियड चालू होतो आपला, तर इथे काय होतं आहे, लोडची कंडिशन काय होत आहे, काय दिसतंय तुम्हाला, लोड जो आहे, लोड ॲक्सिस व्हर्टिकल ॲक्सिस आहे, इथे काय होतं आहे, मॅक्झिमम याला पीक जनरेट होत आहे. काय होत आहे, पीक जनरेट होत आहेत. मग यालाच काय म्हणतो आपण, याला लोडच्या पीक म्हणतो. आणि या टाईमचा जो लोड असतो याला पीक लोड म्हणतो. म्हणजे हा जो लोड आला किती मेगावॅटमध्ये इथं आला असेल, समजा इथं आला 200 मेगावॅट, आणि जनरली आपली जे रिक्वायरमेंट आहे इथं 100 मेगावॅटच होती, पण अचानक लोड या पिरियडमध्ये काय होते की हा जो एक्सेस पार्ट आहे 200 मेगावॅट, म्हणजे हा पीक लोडमध्ये काउंट होतो. मग अशा वेळेस काय जनरेशन आपण लगेच वाढू शकतो का, नाही. आपले जे जनरेशन इथपर्यंत चालू आहे याला डायरेक्ट तुम्ही 100वरून 200 नेऊ शकता का, पॉसिबल आहे का, नाही. मग पॉसिबल आहे कोणाला, ज्याचा स्टार्टिंग टाईम कमी असतो. सो पीक लोड किंवा पीक प्लॅन्टला काय असतो, स्टार्ट टाईम कसा असला पाहिजे त्याचा, यस, स्टार्ट टाईम एकदम मिनिमम असला पाहिजे, कमीत कमी टाईमामध्ये तो स्टार्ट झाला पाहिजे. हे सर्वात महत्त्वाची जे रिक्वायरमेंट आहे का पीक पॉवर प्लॅनसाठी. कारण की अचानक संध्याकाळी लाईट चालू होऊन जातं, लोकांचे संध्याकाळी 6-7 वाजले, सर्व लाईट चालू, AC चालू, फॅन चालू, जे काय असतील ते चालू होऊन जातात. त्यामुळे काय होते, अचानक लोड वाढते. मग अचानक एक कोणतरी काय पाहिजे, एक फीडबॅक, एक बॅकअप असतो, तो बूस्टर, तो काय करतो, तो म्हणते मी आहे इथं. तर आता पीक लोड प्लॅन क्वेश्चनकडे या. नॉट अ पीक लोड प्लॅन, गॅस प्लॅन्ट, सोलर विंड प्लॅन्ट, डिझेल प्लॅन्ट आणि थर्मल पॉवर प्लॅन्ट हा नाही आहे, असं इथं डायरेक्ट ऑप्शनवरून समजते. का बरं नाही आहे, थर्मलचं तुम्ही स्टार्टिंग टाईम जो आहे तो जास्त 4 ते 5 तास त्याला जेवढी तुम्ही जर म्हटलं 100 वॅट आता जनरेट करायचा मेगावॅट, त्याला तेवढा टाईम लागतो. पण पंप स्टोरेज प्लॅन्ट यामध्ये एक ऑप्शन असं असते. फॉर एक्झाम्पल, मग सर कुठला आहे पॉवर प्लॅन्ट आहे जे जास्त यूज करतो आपण पीकमध्ये, तर तुम्ही ऐकलं असेल पंप्ड स्टोरेज प्लॅन्ट. पंप स्टोरेज प्लॅन्ट म्हणजे पंप स्टोरेज प्लॅन्ट हे हायड्रो प्लॅन्टचा एक प्रकार आहे. हायड्रो पॉवर स्टेशन आता जो आपण बघणार आहे समोर, त्याचा प्रकार आहे तो. त्यामध्ये पंप स्टोरेज केले जाते, जेणेकरून लवकरात लवकर तो पिकअप घेतो. आणि हे जे रिक्वायरमेंट आहे हे तर मॅच करावं लागतात. तुम्ही लोड शेडिंग थोडी करू शकता संध्याकाळी पॉवर प्लॅन्टवाले, असं नाही करू शकत आपण. सो आपल्यासाठी रेडी पाहिजे, म्हणून ते पंप स्टोरेज प्लॅन्ट ॲज अ पीक लोड प्लॅन्ट म्हणतो आपण. थर्मलला टाईम लागतो म्हणून थर्मल यूज करू शकत नाही. डिझेल का बरं, इथले बाकीचे ऑप्शन सर तुम्ही का बरं सोडले, डिझेल याच्यासाठी सोडलं मी, कारण डिझेल पॉवर प्लॅन्टमध्ये काय आहे, DG सेट असते ना. DG सेट म्हणजे डिझेल जनरेटर. जेवढं डिझेल टाकला तुम्ही, ते गॅसचा इनपुट वाढवला, ते तुम्ही करू शकता. विंड पॉवर प्लॅन्ट याची एनर्जी काय केली असते, स्टोअर केली असते, ते आपण एक बॅकअप म्हणून यूज करू शकतो. आलं का लक्षात. सो महत्त्वाचा कुठला आहे, थर्मल पॉवर प्लॅन्ट आपण कधीच पीक लोड पॉवर प्लॅन्ट म्हणून यूज करू शकत नाही. ओके, देन मेजर हीट लॉसेस इन स्टीम पॉवर प्लॅन्ट. तोच क्वेश्चन पुन्हा कुठला आहे, मेजर हीट लॉसेस. सर्वात जास्त लॉसेस कशामध्ये होतात का पॉवर प्लॅन्टमध्ये, कंडेन्सरमध्ये. तसेही हे हीट पेनस्टॉक, स्पिलवे हे हायड्रो पॉवर प्लॅन्टचे नावं आहेत. तर बाकी ऑप्शनवर जायचा विषयच नाही आहे. कंडेन्सर एकच ऑप्शन आहे यात, आणि त्यातल्या त्यातही तेच करेक्ट ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे या क्वेश्चनला त्यांनी काय केलं, सिम्पलाइज केलं आहे आपल्यासाठी सॉल्व करायला. प्रिन्सिपल ऑपरेशन हा क्वेश्चन भरपूर जण सर्व असतात, स्टीम पॉवर प्लॅन्ट येते, पण कुठल्या सायकलवरती चालतो हे माहिती नसते. तर नोट करून ठेवणे आपल्या डायरीमध्ये. कुठली सायकल आहे इथं, रँकिन सायकल. कुठली, या सायकलवरती स्टीम पॉवर प्लॅन्ट वर्क करतो, हे लक्षात ठेवणे, हे नोट डाऊन करून ठेवणे. एक्झाममध्ये असे क्वेश्चन ट्रिकी असतात, जे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपल्याला मार्क्स देतात, पण ते आपल्यालाच जमतात. आता बघा कुठला पॉवर प्लॅन्ट दिसतोय, ओळखीचा वाटतंय का जरा, काय नाव आहे पॉवर प्लॅन्टचं. तर याला बघा एकदम सिंपल, याच ब्लॉक डायग्राममध्ये, एका ब्लॉक डायग्राममध्ये पूर्ण पॉवर प्लॅन्ट आपण संपवणार. कुठला पॉवर प्लॅन्ट आहे तो, सर इट्स अ हायड्रो पॉवर प्लॅन्ट. आता कसं काय, ब्लॉक डायग्राम तर एकदम परफेक्ट काढली नाही सर तुम्ही, गरजेची नाही आहे. जेवढी आपल्या एक्झाम ओरिएंटेड हा जर डॅम इथं काढला आहे तुम्ही, ओके, हा डॅम काढला, ठीक आहे, या डॅम काढतोय मी इथं, यस. या डॅममध्ये इकडे काय आहे, पाणी आहे. असं या डॅममध्ये इकडे वरच्या साईडला पाणी आहे. आता इथं वर्ड जर वाचता येत असेल तर इथं डॅम लिहिलं, इथं पेनस्टॉक लिहिलं, सर्च टँक, टर्बाईन आणि जनरेटर. आता महत्त्वाचे जे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात, की आता तुम्हाला थोडंफार तर बेसिक नॉलेज आहेच, की पाणी आलं इथं टर्बाईनला फिरवणार, त्यानुसार जनरेटर काय करेल, 3 फेज इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो तो. मग इथे क्वेश्चन कुठून सुरुवात होते, इथं बघू आपण. सर्च टँकवर भरपूर वेळा क्वेश्चन विचारतात. तर काय विचारतात, तर पहिला पॉईंट काय विचारतात, सर्च टँकचं काम काय. सर्च टँकचं मेन काम काय आहे, तर वॉटर लेवल रेग्युलेट करणे. काय करणे, वॉटर लेवल जे आहे किंवा हेड म्हणतो आपण त्याला, काय करते, रेग्युलेट करते. वॉटर रेग्युलेशनचं काम कोण करते, सर्च टँक. आणि दुसरं महत्त्वाचं एक्झाममध्ये विचारतात ते कुठलं,
जे पेनस्टॉकमध्ये वॉटर हॅमरिंग होते ते कमी करण्यासाठी प्रिव्हेंट वॉटर हॅमर इन कुठं असं हे तुम्ही लिहून घेणे आपल्या नोटबुकमध्ये. वॉटर हॅमर इन पेनस्टॉक्समध्ये जे काही हॅमरिंग होते वॉटर ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण सर्च टँकचा यूज करतो. ओके, पाणी आलं पेनस्टॉक थ्रू. याचं काम काय आहे पेनस्टॉकचं, तर इकडे ते 4 रिझर्वायर असतो. ओके, 4 म्हणतो आपण त्याला. त्याचं टर्बाईनपर्यंत टर्बाईनपर्यंत पाणी पोहोचवायचं काम करते. फक्त काय करते, कनेक्शन करते. तो काय करतो, 4 टर्बाईनशी काय करते, कनेक्ट करते. एवढं काम कशाचं आहे, पेनस्टॉकचं. पेनस्टॉक काय पाईपलाईन आहे मोठी. ओके, असं काही वेगळं त्यात सायंटिस्टचं दिमाग लावायची गरज नाही आहे. मग इथं कुठपर्यंत पोहोचते, वॉटर टर्बाईन. आता टर्बाईनवर भरपूर क्वेश्चन राहतात. हायड्रो पॉवर प्लॅन्टमध्ये जसं थर्मलमध्ये नाही राहत, पण हायड्रो पॉवर प्लॅन्टमध्ये भरपूर वेळा टर्बाईनवरच क्वेश्चन विचारतात. कुठल्या प्रकारचं टर्बाईन आहे, वॉटरचं कुठल्या तर काय आहे, तर ते सगळं एकदम शॉर्टमध्ये तुम्ही लक्षात घ्या. टर्बाईन कुठल्या प्रकारचे आहेत, बेसिक टर्बाईन 2 प्रकारचे लक्षात घ्या. इम्पल्स टर्बाईन, कुठलं इम्पल्स, अँड देन सेकंड इज रिॲक्शन टर्बाईन. कुठलं इम्पल्स रिॲक्शन टर्बाईन. आणि तिसरं दोघांचं कॉम्बिनेशन असते, पण एक्झाम ओरिएंटेड आहे म्हणून रिकामे फालतू गोष्टीत मी तुमचा टाईम वेस्ट नाही करणार आहे. सो इम्पल्समध्ये लक्षात घ्या, इम्पल्समध्ये जो आहे त्याला म्हणतो आपण इम्पल्स टर्बाईनमध्ये पेल्टॉन व्हीलवाला एक टर्बाईन असते. कुठलं पेल्टॉन व्हील, हे इम्पल्सचा प्रकार आहे. इम्पल्सचा प्रकार कुठला आहे, पेल्टॉन व्हील. हे झालं इथं लिहिलं आहे. ते एकच महत्त्वाचं आहे जे एक्झाममध्ये 10 वेळा 20 वेळा विचारल्या जाते. याचा काही अर्थ आपल्या समजते, पण विचारल्या जाते. आणि दुसरं जे आहे, रिॲक्शनमध्ये 2 प्रकार आहेत. कुठले, रिॲक्शनमध्ये फ्रान्सिस 3 प्रकार आहे ॲक्च्युली, पण महत्त्वाचे आहे फ्रान्सिस आणि कप्लान. ओके, आलं. तर हे झाले. आणि यालाच एक प्रोपेलर म्हणून सुद्धा आहे. प्रोपेलर नावाचं काय टर्बाईन आहे. मग आता हे असं वरती खाली काबर लिहिलं मी, तर याचा बघा, यातले महत्त्वाचे पॉईंट जे एक्झाममध्ये विचारतात. याच्यामध्ये सांगा सर्वात वरती कोण लिहिलं आहे व्हर्टिकली, तर याचा हे व्हर्टिकल ॲक्सिसमध्ये समजून घ्या तुम्ही हेड. काय समजून घ्या, हेड म्हणजे हाईट. तर सर्वात जास्त हाईटसाठी कुठला यूज करतो, जर क्वेश्चन विचारला तुम्हाला सर्वात जास्त हेडसाठी कुठला हे यूज करतो आपण टर्बाईन, तर पेल्टॉन. लक्षात कसं ठेवायचा, पी फॉर पहिला म्हणजे सर्वात जास्त हाईटवाला कुठला असला तर पहिला नंबर येते ना. सर्वात जास्त हाईटेड आपण काय करतो, हाईटनुसार जर लावला तर सर्वात पहिली ज्याची सर्वात जास्त हाईट आहे तो पहिला नंबर इथं येतो हाईटच्या याच्यामध्ये, तो पहिला ठेवायचा. हेड म्हणजे पेल्टॉन इथं लक्षात ठेवायचा. दुसरा फ्रान्सिस झाला हा मीडियम हेडसाठी. लक्षात घ्या, याची हाईट किती दिसते तुम्हाला, सर्वात जास्त दिसत आहे. याची हाईट फ्रान्सिसची थोडी कमी. यासाठीच मी असं क्रॉसमध्ये मांडला. आणि हा जो कप्लान जो आहे इथं, हा सर्वात कमी हेडसाठी यूज करतो. मग हेडवरूनच सर्व ठरते का, तर आणखी दुसरा महत्त्वाची गोष्ट आहे की कॅपॅसिटी जी आहे, कॅपॅसिटी जर कोणाची जास्त असली वर्किंग कॅपॅसिटी, तर फ्रान्सिस टर्बाईनची कॅपॅसिटी जास्त आहे. आता कॅपॅसिटीसाठी हा मोठा ब्लॉक काढला मी इथं. पेल्टॉन व्हीलची जी आहे ती कॅपॅसिटी कमी आहे आणि याची पण याची सुद्धा काय आहे, कमीच आहे. पण सर्वात जास्त कॅपॅसिटी जर विचारली तर फ्रान्सिसची जास्त आहे. हेड विचारला पेल्टॉनचं जास्त आहे. सर्वात कमी हेड विचारला कप्लानचं सर्वात कमी हेड आहे. आता नेक्स्ट गोष्ट विचारतात स्पेसिफिक स्पीड. तर स्पीडसाठी इथं काढला मी ना यस. कशामध्ये, पेल्टॉनमध्ये. याची स्पीड कमी राहते. त्यानंतर फ्रान्सिसची स्पीड जी आहे ती थोडीशी काय राहते, जास्त राहते. कशा कम्पॅरेटिव्ह टू पेल्टॉनपेक्षा स्पीड जास्त राहते. आणि कप्लानची सर्वात जास्त स्पीड राहते. म्हणून यसला काय करू, 2-3 गोल केले. इथे तुम्हाला समजायसाठी इथं सांगितलं आहे हेड वाईज असा याची मांडणी केली आहे. तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आहे की पेल्टॉन जास्त यूज करतात हेडसाठी की कुठला स्पीड कशात जास्त आहे, तुमच्यासमोर क्लिअर इथं झालेलं आहे. ओके, तर सर्वात जास्त क्वेश्चन जर कुठल्या टॉपिकवर विचारत असतील हायड्रो पॉवर प्लॅन्टमध्ये, तर ते विचारतात फक्त आणि फक्त टर्बाईनवरती. आणखी याच्या डिटेलमध्ये जर कधी विचारलं तर पेल्टॉन व्हील जो टर्बाईन आहे कसा फ्लो आहे त्यामध्ये, तर टँजेन्शियल. लक्षात ठेवा, कसा टँजेन्शियल फ्लो आहे. कशामध्ये, पेल्टॉनमध्ये. आणि हा कुठला प्रकार आहे, इम्पल्सचा प्रकार आहे. टँजेन्शियल फ्लो आहे त्यामध्ये. मग फ्रान्सिसमध्ये कुठला असतो, फ्रान्सिसमध्ये लक्षात घ्या रेडियल असतो. आणि याच्यामध्ये प्रोपेलर कप्लानमध्ये असतो ॲक्झियल फ्लो. ओके, हे सर्व गोष्टी एका शीटवर तुमच्या इथं क्लिअर झालेल्या आहेत. नंतर क्वेश्चन विचारतात जनरेटरवरती. तर जसं थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये कुठला जनरेटर यूज करतो आपण, सिंक्रोनस जनरेटर. तर इथे पण सिंक्रोनस जनरेटर, बट फरक काय आहे, फरक एवढाच आहे की हा सिंक्रोनस जनरेटर कुठल्या टाईपचा रोटर असतो, यामध्ये सॅलियंट
पोल. आता सॅलिएंट पोल जर तुम्ही थोडाफार जरी सिंक्रोनस मशीन वाचलं असेल तर तुम्हाला रोटरचं माहिती आहे. सॅलिएंट पोल रोटर कसा दिसतो, असा दिसतो. कसा दिसतो, असा दिसतो. या सॅलिएंट पोल म्हणतो. नॉर्थ साऊथ असं आहे, रोटर आहे. हा सॅलिएंट पोल प्रकारचा रोटर जो आहे हा आपण काय करतो इथे यूज करतो. मग सॅलिएंट पोलवाल्या रोटरची स्पीड काय असते, इथं स्पीड हाय असते का नाही, स्पीड काय असते कमी असते. सॅलिएंट पोल जो असते त्याची स्पीड लेस असते, स्पीड जास्त असते. आणि याचं कन्स्ट्रक्शन जे आहे जर तुम्ही बघितलं रोटरचं तर हे तर एक पोल झाला. याचं जनरली काय असते डायमीटर जास्त मोठा असते, डाया मोठा आणि लेंथ जे असते ते खूप कमी असते. तर कधी कधी काय विचारतात क्वेश्चन की जो सॅलिएंट पोल रोटर आहे किंवा सॅलिएंट पोल जनरेटर जो यूज करतो आपण हायड्रोमध्ये याचा डायमीटर जास्त असतो कंपॅरेटिव्ह टू हे लेंथ जे आहे त्या रोटरची लेंथ काय असते इथं कमी असते आणि डायमीटर काय असतो जास्त असतो. स्पीड कुठली असते, स्पीड ही लो स्पीड असते. हाय स्पीडसाठी सिलेंड्रिकल रोटरवाला आपण यूज करत असतो. ओके क्लिअर. एवढे टॉपिक म्हणजे या डायग्रामच्या बाहेर याच्यावरती क्वेश्चन विचारत नाहीत. मग काय विचारतात आणखी फक्त एक न्यूमेरिकल विचारतात. कुठलं ते न्यूमेरिकल मी तुम्हाला आता कव्हर करून घेणार आहे. आता हे जे टर्बाईन फिरते ते टर्बाईनमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला की यांची सर्वांची स्पेसिफिक स्पीड असते. हे जे स्पीड आहे हे कुठली स्पेसिफिक स्पीड आहे, ज्या स्पीडबद्दल आपण बोललो याला काय म्हणतो आपण NS स्पेसिफिक स्पीड. तर स्पेसिफिक स्पीडचा एक फॉर्म्युला आहे तो लिहून घेणे. तो एक्झाममध्ये कधी कधी ऑप्शनमध्ये विचारतात की तो स्पेसिफिक स्पीडचा फॉर्म्युला काय. सो इथं लिहून घेणे, इथं लिहितोय मी तुमच्या समोर. इथं थोडंसं याला क्लिअर करतो. हे नोट करून ठेवणे, या फॉर्मॅटमध्येच नोट करून ठेवणे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपी जाते. सो NS इज इक्वल टू जर तुम्हाला स्पेसिफिक स्पीड विचारली कशाची टर्बाईनची तो n अंडर रूट ऑफ P h⁻⁴ 5/4 RPM स्पेसिफिक स्पीडचा फॉर्म्युला आहे. सर्वात जास्त स्पेसिफिक स्पीड कोणाची आहे, त्याचा हेड कमी आहे. बघा इथं स्पीडला मी जास्त गोल केला आहे म्हणजे याची जास्त आहे. फ्रान्सिसची एकच गोल केला मीडियम आहे आणि याला फक्त सर्कल केलाच नाही आपण, सर्कल केलाच नाही म्हणजे याचा अर्थ याची स्पीड काय आहे लोएस्ट आहे. कुठली स्पीड, स्पेसिफिक स्पीडबद्दल आपण बोलतोय. कुठली स्पीड, स्पेसिफिक स्पीड. आत्ता अजूनही झाला का संपलं का, याच्यामध्ये फक्त एक न्यूमेरिकल राहते. ते न्यूमेरिकल आपण काय करणार आहे आता समोर कव्हर करणार आहे. याची पॉवर डेव्हलप, किती पॉवर डेव्हलप होते एका पॉवर प्लॅनमध्ये आणि कुठल्या कुठल्या गोष्टीवरती काय असते ती डिपेंड असते, ते आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. चला बघा पटकन लवकर. याच्यावर हेच क्वेश्चन राहतं. हायड्रो पॉवर प्लॅनमध्ये काही सगळे मोठं दिमाग लावायची गरज नाही आहे. चला लवकर काय क्वेश्चन दिसतंय तुम्हाला. फ्रान्सिस कॅप्लन प्रोपेलेटर फॉल्स इन द कॅटेगरी ऑफ फ्रान्सिस असो प्लान झालं एक प्रोपेलर असो. काय सांगितलं रिॲक्शन टर्बाईनमध्ये आहे. हे तिघे रिॲक्शन आहेत. इम्पल्ससाठी कुठला सांगितला आपण पेल्टॉन व्हील असं म्हणतो आपण त्याला. पेल्टॉन व्हील जो आहे तो कुठला इम्पल्सचा प्रकार आहे, कुठलाही त्यात मुवमेंट असतो, कुठला फ्लो असतो टेंजेन्शियल फ्लो असतो. पेल्टॉन पी फॉर काय, याचा अर्थ काय हेड सर्वात जास्त जो हेड असतो हाईट जी असते त्याला म्हणतो आपण सर्वात जास्त हेड कशाचा आहे पेल्टॉनचा आहे. पण स्पेसिफिक स्पीड जी आहे NS म्हणतो आपण ती सर्वात कमी कशाची आहे पेल्टॉनचीच आहे. ओके क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही सर्च करा तुम्हाला जास्तीत जास्त हायड्रो पॉवर प्लॅन्ट क्वेश्चन कुठले दिसले तर टर्बाईनचेच असतात. एक्झाममध्ये सुद्धा तेच असतात. पेल्टॉन टर्बाईन सुटेबल फॉर हाय हेड. यस हाय हेडसाठी सुटेबल आहे अँड डिस्चार्ज याचा कमी असतो. याचा हाय डिस्चार्ज नाही, हाय हेड आणि लो डिस्चार्ज. ओके नेक्स्ट द फ्रान्सिस टर्बाईन इज यूज फॉर काय सांगितलं आहे. हे फ्रान्सिस आहे मधातला आहे. हा सर्वात कमी नाही आहे सर्वात जास्त नाही आहे. हा मीडियम हेडसाठी आपण यूज करतो. नेक्स्ट विच टाइप ऑफ टर्बाईन जनरल यूज फॉर हाय हेड अँड लो फ्लो ॲप्लिकेशन. हाय हेड हाय पी पहिला सर्वात जास्त हाईट पेल्टॉन. ओके देन सर्च टँक आर युजली प्रोव्हाइड इन हाय और मीडियम हेड. कुठल्या पॉवर प्लॅनमध्ये हायड्रो की थर्मल की कुठल्या. हायड्रो माहिती आहे आपल्याला हायड्रो थर्मल तर ऑप्शन गेलंच. थर्मलमध्ये सर्च टँकचं कामच नाही आहे. सर्च टँक नव्हतीच त्यामध्ये हायड्रो इलेक्ट्रिक आहे. व्हेन द कन्सिडरेबली लॉंग पेनस्टॉक लक्षात घ्या. जिथं लॉंग पेनस्टॉक आहे तिथं हॅमरिंग जास्त होते. छोटी लेंथ आहे म्हणजे कसं हा जो आपला डॅम आहे या डॅममधून काय येत आहे या डॅम आहे आपला. ओके या डॅममधून हा पाईप आला खाली. या पाईप म्हणजे ज्याला म्हणतो आपण पेनस्टॉक. आता हा जर छोट्या लेंथवाला असला म्हणजे
इथं डायरेक्ट लवकरच जवळच याच्या काय असलं पाहिजे, इथं टर्बाईन आणि इथं जर जनरेटर असलं तर इथं काय झालं आहे, याची लेंथ कमी आहे, म्हणजे इथं सर्च टँकची गरज नाही आहे. पण जर हेच लेंथ याची लेंथ जी आहे जो आपण आता इथं काढतोय, हा जो पेनस्टॉक इथं याची लेंथ अशी खूप जास्त लॉंग असली तरच आपण काय करतो, याच्या सपोर्टमध्ये इथे एक सर्च टँक आपण इथं इम्प्लिमेंट करत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे समोर टर्बाईन वगैरे समोर नंतर त्याचा फ्लो असतो. ओके, अ लार्ज पॉवर स्टेशन. हे बघा आता आलं न्यूमरिकल. हेड म्हणजे काय असते, हाईट असते, व्हर्टिकल डिस्टन्स असते. ओके, त्या डॅमचं त्या पाण्याची लेवलचं व्हर्टिकल डिस्टन्सला आपण हेड म्हणतो. सो हेडची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, किती दिलेली आहे, 324 मीटर. देन ॲव्हरेज फ्लोलाच आपण काय म्हणतो, फ्लो किंवा डिस्चार्जला क्यू असं म्हणतो, 1370 मीटर क्यूब पर सेकंड. हे असंच दिलेलं आहे. आपल्याला विचारलं आहे त्याने हायड्रोलिक पॉवरचा फॉर्म्युला लिहून घ्या. हायड्रोलिक पॉवरचा फॉर्म्युला जर तुमच्यावर नसेल तर लिहून घेणे. पी इज इक्वल टू काय आठवते का, 9.81 समोर, यस 9.81 पुढे इंटू 10⁻³ 9.81 इंटू 10⁻³ इफिशियन्सी, फ्लो, वेट ऑफ द वॉटर अँड हेड ऑफ द वॉटर. ओके, हा फॉर्म्युला याचं जे युनिट आहे पॉवरचं युनिट किलोवॅटमध्ये लिहितात. मग आपल्याकडे काय काय दिलेलं आहे, आपल्याला एच दिलेला आहे. ओके, हा झाला एच. क्यू दिलेला आहे आपल्याला तर दोन गोष्टी दिल्याच नाही इथं आपल्याला इफिशियन्सी दिलेली नाही आहे आणि वेट ऑफ द वॉटर दिलेलं नाही आहे. तर स्पेसिफिक वेट ऑफ द वॉटर असते ते लक्षात घ्या. वेट ऑफ द वॉटर दिले नाही तर मग आता काय करायचं आपल्याला, मग किती अजून करायचं, याचं अजून करायचं. डब्ल्यूची व्हॅल्यू ऑलवेज लक्षात घ्या, इथं आपल्याला जर दिलेली नाही आहे तर 1000 kg/m³. स्पेसिफिक वेट ऑफ द वॉटर स्पेसिफाईड केलेली असते. इन केस नसली तरी 1000 kg/m³. आणि जर ही म्हणजे हे काय इफिशियन्सी आहे, इफिशियन्सी तुम्हाला दिलेली नाही आहे म्हणजे तुम्ही किती घेणार आहे, 50% की 20%. ऑलवेज लक्षात घ्या, इफिशियन्सी जर तुम्हाला दिलेली नाही आहे तर तुम्ही इफिशियन्सी 100% कन्सिडर करायचं आहे. तर आता काय झालं, सर्व व्हॅल्यूज आपल्याला भेटलेल्या आहे, बस व्हॅल्यू पुटअप करणे. आणि हेच प्रॅक्टिस आपल्याला हवी आहे. पी इज इक्वल टू 9.81 इंटू 10⁻³ इंटू जे इफिशियन्सी किती 100%. पर्सेंटला जर तुम्हाला सिम्पलमध्ये लिहायचं असलं तर कसं लिहितो आपण, सर 100%ला लिहायसाठी सर 100/%च्या जागी 1/100 लिहित असतो आपण. म्हणजेच 1 आली, याची व्हॅल्यू डायरेक्ट 1 टाकली इथं सरळ इफिशियन्सी. इंटू क्यू दिलेला आहे आपल्याला 1370 इंटू 10, हे काय m³/s. m³ आहे हे 10⁻³ नाही आहे. इथं तुम्ही 10⁻³ घ्यायची गलती करायची नाही, ते युनिट आहे याचं. इंटू एच किती आहे, एच म्हणजे एच इज फॉर कशासाठी आहे, हेडसाठी. हेडची व्हॅल्यू किती दिली, किती मीटर आहे, 324 मीटर. आणि काय राहिलं याच्यामध्ये, हेडच्या आधी सर डब्ल्यू सोडला तुम्ही. वेट ऑफ द वॉटर किती आहे, 1000 आहे. इंटू किती, 324 मीटर. याचा आन्सर काढा. याचा आन्सर ऑप्शनमध्ये काय येते कॅल्क्युलेशन करून बघा. मग पहिले 9.81चा सॉल्व करायचं का पहिले हे सॉल्व करायचं. मग 10⁻³ आहे इथं, तर इथं 1000 आहे म्हणजे 10⁻+3 आहे, इथं -3 आहे. तर सर्वात पहिले काय करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं की काय करायचं, त्याला छोटं करण्याचा प्रयत्न करायचा की 10⁻³ 10⁻+3 हे दोन तर गेलेच, इथून गायब झाले. म्हणजे फक्त आता काय उरलं तुमच्याकडे, 9.81 इंटू 1370 इंटू 324. मग हे तुमच्याकडे उरलेलं आहे. मग आता याचं काय करायचं, ऑप्शन तर सर्व क्लोज आहेत. मग याचं कॅल्क्युलेशन करून बघा, याचं काय आन्सर आहे ते तुम्ही स्वतः ट्राय करा आणि सिम्प्लिफाय कमीत कमी स्टेपमध्ये ट्राय करा. नाहीतर सर्व बसणार तुम्ही मल्टिप्लिकेशन करत हे ते. तर मिनिमम स्टेपमध्ये ॲप्रॉक्सिमेट करून बघा किती येते आन्सर. नाही येत असेल तरी कॅल्क्युलेट करा आणि तुमचं ऑप्शनमध्ये आलेलं पाहिजे. ओके, क्लिअर. याचा आन्सर तुम्हाला मी सांगतो ते ऑप्शनमध्ये आहे. जे आन्सर आहे 4.35 आलेलं पाहिजे. कसं आणायचं, मिनिमम स्टेप तुम्ही सॉल्व करा, प्रयत्न करा. आणि जर लवकरात लवकर आणलात तरीच तुम्ही या क्वेश्चनमध्ये पुढे जाणार. नाही तर तुम्ही जर टाईमपास करत बसले त्या क्वेश्चनमध्ये तुम्ही मार्क्स घेतले तरी बाकी क्वेश्चनचे तुम्ही मार्क्स खाऊन घेणार आहे. सो कमी टाईमात याचं तुमचं फास्ट कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा. ओके, देन द लास्ट पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट.
न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये हे परफेक्ट ब्लॉक डायग्राम आहे का? नाही आहे. ते मी सांगितलं तुम्हाला, मी परफेक्ट ब्लॉक डायग्राम कुठलीच बनवलेली नाही. एक्झाममध्ये जेवढं विचारतात तेवढीच ब्लॉक डायग्राममध्ये आपल्यावर हात असते. तर बस या शीटवर जे मी आता लिहिणार आहे याच्या बाहेर न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टचा क्वेश्चन विचारत नाहीत. सो काय काय लिहिणार आहे बघा. इथं तुम्हाला न्यूक्लिअर नाव आहे. न्यूक्लिअर म्हणजेच न्यूक्लिअर कुठली रिॲक्शन होते त्यात. सर्वात पहिले न्यूक्लिअर म्हणजे कुठली रिॲक्शन होईल? न्यूक्लिअर फिजन होते का न्यूक्लिअर फ्युजन होते? न्यूक्लिअर फिजन ही रिॲक्शन होते. फ्युजन होत नाही. तर ऑप्शन कधी कधी क्वेश्चन राहते की कुठली रिॲक्शन होते न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये, फिजन करते का फ्युजन करते? फिजन, न्यूक्लिअर फिजन इज द रिॲक्शन. आत्ता महत्त्वाचे पार्ट, यू काय लिहिलं इथं? U235 म्हणजे U⁻⁴ 235 लिहिलेला आहे. आणि आणखी एक जो यूज करू शकतो आपण तो आहे थोरियम, TH त्याचा 232 असे U⁻⁴. हे दोन्ही रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. हे आपण काय करू शकतो, एक न्यूक्लिअर रेडिओ ॲक्टिव्ह हे फ्युअल म्हणून काम करतं याच्यामध्ये. तर मेनली जे यूज करतो आपण युरेनियम, त्याचा जो आहे नंबर किती आहे? U235. हा नंबर लक्षात ठेवणे. युरेनियम आपण यूज करतो, थोरियमसुद्धा यूज करू शकतात, पण यूज कुठला करतो आपण? युरेनियम. कधी कधी ऑप्शनमध्ये दोन्ही दिली असले तर बोथ A and B आपल्याला देता आला पाहिजे. आणखी काय दिसतंय तुम्हाला इथं? हे दोन वर्टिकल काय दिसत आहे? रॉड दिसत आहे. या रॉडलाच काय म्हणतो आपण? आता रॉड कशाचं काम करतात? जेव्हा इथे न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन होते ते खूप जास्त काय होते? एनर्जी रिलीज होते. तर हे कंट्रोल रॉड असतात. काय करतात? कंट्रोल रॉड याच्यामध्ये यूज करतो आपण. हे कंट्रोल रॉडचं काम काय आहे की ते जे न्यूरॉन सप्लाय करू राहिले याच्यामध्ये रिॲक्शनसाठी न्यूरॉनची गरज असते. तर कंट्रोल रॉडचं इथं काम इथं लिहितो. काय काम आहे? सप्लाय. कंट्रोल रॉडचं काम आहे सप्लाय ऑफ न्यूरॉन्स. कशाचं? न्यूरॉन्सचा सप्लाय काय करते? मग नाव आहे कंट्रोल, म्हणजे कंट्रोल ऑफ द सप्लाय ऑफ न्यूरॉन्स. जे काही आपल्याला या न्यूक्लिअर फिजनसाठी न्यूरॉन्सची गरज पडते त्याचा सप्लाय कंट्रोल कोण करते? तर कंट्रोल रॉड. मग कंट्रोल रॉडवर आणखी एक क्वेश्चन का राहतो जो खूप जास्त रिपीट आहे? कंट्रोल रॉड कशापासून बनलेले आहेत? तर कशापासून बनलेले आहे? यस, कॅडमियम अँड बोरॉन. तो इथं सर्वांना रट्टा मारलाच असेल तुम्ही, पण लक्षात घ्या की याचं काम काय आहे? न्यूरॉन्सचा काय करायचं आहे? सप्लाय कंट्रोल करणे. इथं मध्ये एक तुम्हाला आणखी दिसत असेल ही एक गोष्ट. तर ही जी मधली गोष्ट आहे ही काय? ही मधली गोष्ट जी आहे, न्यूक्लिअर फिजन झालं, रिॲक्शन होतं, सप्लाय कंट्रोल केला, पण याची स्पीड जर वाढली, स्पीड ज्या न्यूरॉनची स्पीड जर वाढली तर त्याच्यावरती कोण करणार कंट्रोल? ओके. तर या न्यूरॉन जर हाय स्पीडमध्ये न्यूरॉनचं सप्लाय केलेच, कंट्रोल रॉडनी काय केले? कंट्रोल सप्लाय केले, पण तरी जर रिॲक्शन जास्त झाली तर त्याला कंट्रोल करण्याचं काम कोण करते? मॉडरेटर काय करते? नंतर मॉडरेटर काय करते? स्लो डाऊन करते न्यूरॉन्सला. काय करते? स्लो डाऊन न्यूरॉन्स. जेणेकरून काय होते? रिॲक्शनचा जो इफेक्ट आहे तो कमी होतो. स्लो डाऊन म्हणजे स्पीडला कमी करते. मॉडरेटरचा विचारतात क्वेश्चन, मॉडरेटरचं काम काय? मग मॉडरेटरचे कुठले कुठले प्रकार आहेत ते पण इथे लिहून घेतो मी तुमच्यासमोर. मॉडरेटरमध्ये ग्राफाईटचा असू शकतो. कुठला? ऑप्शन जर दिसला ग्राफाईट, यास इट्स अ मॉडरेटर, कॅन बी यूज ॲज अ मॉडरेटर. बेरिलियम लक्षात ठेवणे, बेरिलियम इथं दिसत आहे. त्यानंतर तिसरा वॉटर. कुठलं वॉटर यूज करू शकतो आपण? यस, जनरली हेवी किंवा ऑर्डिनरी दोन्ही वॉटर यूज करू शकतो. हेवी वॉटर एक असते आणि ऑर्डिनरी वॉटरसुद्धा आपण ॲज अ कशामध्ये? ॲज अ मॉडरेटर म्हणून यूज करतात. यामध्ये स्लो करते ते न्यूक्लिअर रिॲक्शनचा इफेक्ट. देन काय झालं? कंट्रोल रॉड झाला आपला, न्यूक्लिअर फिजन झालं. देन नेक्स्ट आपल्याला जे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे की हीट एक्सचेंज होते. जे हीट प्रोड्यूस झाली न्यूक्लिअर, ते पाणी गरम करूनच या स्टीमच टर्बाईन असतो. ओके. आणि स्टीम टर्बाईनचा जनरेटर आहे इथं, आणि ह्या गोष्टी इथं कूलिंग टॉवर, कंडेन्सर, या सर्व गोष्टी इथेच आहेत. हीट एक्सचेंजमध्ये जेव्हा कूलिंग करतो आपण त्या स्टीमला, काय करतो? कंडेन्सरमध्ये काय करतो आपण? हीट एक्सचेंज झाल्यानंतर कूलिंग करण्याचा प्रयत्न करतो. सो कूलंट म्हणून काय यूज करतात हा प्रश्न विचारतात. न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये कूलंट म्हणून कशाचा यूज करतो? तर इथे लिहून घ्या. न्यूक्लिअरमध्ये कूलंट ॲज अ, एक तर आपण गॅसेस यूज करतो. गॅसेसमध्ये कुठला आला? CO2 गॅस झाला, H2 झाला आपला हायड्रोजन, किंवा एअर आपण ॲज अ यूज करतो कूलंटसाठी. देन सेकंड ऑप्शन जर तुमच्याकडे झालं वॉटर, तर यस, वॉटर पण आपण ॲज अ कूलंट म्हणून यूज करतो. आणि थर्ड म्हणजे एक ऑप्शन असते त्यामध्ये लिक्विड मेटल्स जरी असले तरी ते पण आपण कूलिंगसाठी यूज करतो. सो तिन्ही जर ऑप्शनमध्ये असले तर आपण काय म्हणायचं? ABC लक्षात घ्यायचं. झालं का कवर पॉईंट सर्व? नाही. आणखी एक पॉईंट महत्त्वाचा काय मध्ये? आता
हे जे थर्मल पॉवर प्लांट आपण चालू करतो, तर चालूला एक इथं स्टार्टिंगमध्ये कुठला फॅक्टर असतो, मल्टिप्लिकेशन फॅक्टर असतो. हे जे रिॲक्शन होते ना, फ्युजन रिॲक्शन होते, या फ्युजन रिॲक्शन कंट्रोल जेव्हा करतो आपण, यात इथे एक के फॅक्टर असतो, त्याला आपण मल्टिप्लिकेशन फॅक्टर म्हणतो. काय म्हणतो? मल्टिप्लिकेशन फॅक्टर. या केच्या व्हॅल्यूवर कधी कधी क्वेश्चन विचारतात की मल्टिप्लिकेशन फॅक्टर जो असतो फ्युजन थर्मल पॉवर प्लांटमध्ये, हा स्टार्टिंगच्या वेळेस किती असतो, म्हणजे ग्रेटर दॅन 1 असतो की लेस दॅन 1 असतो का इक्वल टू 1 असतो. सो लक्षात ठेवणे, ॲट स्टार्ट जसं तुम्हाला स्टार्ट करायची आहे न्यूक्लियर फ्युजन रिॲक्शन, तुम्ही काय करणार, केची व्हॅल्यू जी आहे ते ग्रेटर दॅन 1, म्हणजे स्टार्टिंग करायच्या वेळेस. एकदा स्टार्ट झाला तर मग आपण काय करतो, रनिंगमध्ये काय करतो, रनिंगमध्ये किती राहते व्हॅल्यू मेंटेन करतो, त्याला के इज इक्वल टू 1. आणि देन आता जेव्हा आपल्याला हे बंद करायचं आहे, की जेव्हा हे आपल्याला फ्युजन रिॲक्शन बंद करायची आहे, रिॲक्टर बंद करायचं आहे, तर आपण काय करतो, केची व्हॅल्यू मेक लेस दॅन 1, केपेक्षा कमी करतो. जेव्हा काय करायचं असलं आपल्याला स्टॉप करायचं असलं रिॲक्शन, तर आपल्याला जो मल्टिप्लिकेशन फॅक्टर जो आपण घेतो त्याची व्हॅल्यू आपल्याला 1 पेक्षा कमी घ्यायची असते. ओके, क्लिअर. हे झालं न्यूक्लिअर पॉवर. याच्यापेक्षा बाहेर न्यूक्लिअर पॉवरचा क्वेश्चन विचारत नाही. आणखी जर विचारला तर न्यूक्लिअर फ्युजन जे होते की आपल्या कोळशाच्या कंपॅरिझनला मग किती फरक पडते त्याने, की न्यूक्लिअर आपला जो एनर्जी आपली जे प्रोड्यूस होते, तर लक्षात घ्या, एक न्यूक्लिअर फ्युजन जे रिॲक्शन होते, युरेनियम कितीपर्यंत पोहोचू शकतो, युरेनियम जो आहे तो आपल्याला किती इलेक्ट्रॉन वोल्ट देऊ शकतो, तो 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट तो एनर्जी आपल्याला प्रोड्यूस करून देऊ शकतो. पण कम्पॅरेटिव्ह टू कोळसा जर आहे, आपला कोल पॉवर प्लांट आहे, याच्या कंपॅरिझनचा विचार जर केला तर फक्त 1 kg, 1 kgचा युरेनियम जो आहे तो किती 3 × 10⁻⁶ kg ऑफ कोळ, म्हणजे कोळसा, एवढा कोळसा जेवढी एनर्जी प्रोड्यूस करेल तेवढा हा 1 kgचा युरेनियम प्रोड्यूस करते. म्हणजे एवढा बघा, इतका जास्त पॉवरफुल हा युरेनियम असतो. याला हे प्रॉपर शिल्ड असते. बाकी सर्व गोष्टी एक्झाममध्ये जास्त विचारत नाही. जेवढ्याच रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. आणि बाकी क्वेश्चन याच्यावरती जेव्हा आपण सॉल्व करतो न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टच्या बद्दल, तर आणखी थोडे ॲडिशनल पॉईंट या शीटमध्ये ॲड करत चला जर तुम्हाला काही वाटलं तर. ओके, देन 1-2 क्वेश्चन घेऊ याच्यावरती, कारण जास्त रिपिटेटिव्ह या शीटमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला ते ब्लॉक डायग्राममध्ये समजून सांगितलं आहे. न्यूक्लिअर रिॲक्टर हा जनरली असा क्वेश्चन राहत नाही, पण या एक्झाममध्ये किंवा 2018मध्ये किंवा 2018मध्ये क्वेश्चन विचारला होता. आता हा क्वेश्चन कसं झाला, द फर्स्ट न्यूक्लिअर रिॲक्टर सेटअप. आता विचार करा, हा क्वेश्चन जनरल नॉलेजसारखा क्वेश्चन आहे, पण तरी विचारला गेला होता, तरी माहीत पाहिजे आपल्याला. तर रिॲक्टर जर विचारलं तर कुठं बॉम्बेमध्ये पहिला सेटअप केला होता रिॲक्टर. पॉवर प्लॅन्टचा विषय नाही आहे इथं. हे रिॲक्टर जे म्हणतो न्यूक्लिअर रिॲक्टरबद्दल बोलतो. पॉवर प्लॅन्ट म्हटलं की पूर्ण टर्बाईन, जनरेटर, हे कूलिंग टॉवर, हे सर्व घ्यावं लागतात. इथं विचारला क्वेश्चन ओनली फॉर रिॲक्टर. कुठं सांगणार तुम्ही, बॉम्बे. न्यूक्लिअर पॉवर स्टेशन मॉडरेटर काय करते, स्पीड ऑफ द न्यूरॉन स्लो डाऊन करते ना रिॲक्शनला स्लो कशी होईल, तर स्पीड कमी म्हणजे स्लो होणे. वर्डिंग बघा, स्पीड किंवा स्लो डाऊन हे सर्व रिलेटेड कशाबद्दल आहे. ॲक्सेलरेट करते का, ॲक्सेलरेटरचं काम नाही आहे, याचं कमी करते. मॉडरेट करते ती हेवी याला. सो आता 3 पॉवर प्लॅन्ट झाले. 3 पॉवर प्लॅन्टमध्ये कंपॅरेटिव्हवाला क्वेश्चनसुद्धा राहतो. तर फ्युअल कॉस्ट सगळ्यात जास्त सांगा कशी राहणार आहे. याच्यामध्ये काय यूज करतो, फ्युअल कोळसा आहे. याच्यामध्ये काय यूज करतो, वॉटर आहे. आणि याच्यामध्ये काय यूज करतो आपण, युरेनियम आहे. तो आता मला सांगा, तुम्हीच सांगा, सर्वात जास्त फ्युअल कॉस्ट कशामध्ये लागेल, युरेनियममध्ये हाय राहील. युरेनियममध्ये हाय राहील, कारण युरेनियम सर्वात महाग आहे. त्यानंतर कोळसा महाग आहे, ते कोळसामध्ये काय करू आपण, मीडियम करू. आणि हायड्रो पाणी फ्री आहे, म्हणून सर्वात जास्त काय म्हणू शकतो आपण त्याला, कॉस्ट लोएस्ट कॉस्ट किंवा चिपेस्ट म्हणू शकतो. कुठला पॉवर प्लॅन्ट आहे, तर हायड्रो आहे. स्टार्टिंग टाईम जर या 3 पैकी म्हटला तर याला 4 ते 5 लागतात. हा सर्वात फास्ट होतो, म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, स्टार्टिंग टाईम. याला स्टार्टिंग टाईम म्हणू शकतो मीडियम स्टार्टिंग टाईम आहे. याचासुद्धा मीडियम आहे, पण याचा जो स्टार्टिंग टाईम आहे कम्पॅरेटिव्हली हायड्रोचा लवकर आहे. इथं टाईप ऑफ द प्लॅनचा टाईप आहे, म्हणजे कुठल्या लोडसाठी यूज करतो, तर इथं हे मस्ट लक्षात घेणे. याला थर्मल पॉवर प्लॅन्ट जो आहे, थर्मल पॉवर प्लॅन्ट आपण बोथ बेस लोड आणि पीक लोड पासाठी पण यूज करू शकतो. याला बेस आणि पीकला सुद्धा यूज करू शकतो. कशाला, हायड्रो आणि याला. पण जो न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट आहे याला फक्त बेस लोडला, म्हणजे यातला आपण छेडखानी करत नाही. हा लक्षात ठेवणे. हा क्वेश्चन विचारलेला आहे की न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट यूज फॉर द बेस लोड. बेस लोड म्हणजे जेव्हा जर पीक लोड सांगितलं मग अशी तुम्हाला, पीक लोड म्हणजे जेव्हा पीक जाते तेव्हा,
आणि जेव्हा ऑफ पीक असतो त्या लोडला जो सप्लाय करतो त्याला काय म्हणतो आपण बेस लोड. न्यूक्लिअर रिॲक्शनसोबत आपण छेडखानी करत नाही, त्याला जास्त आपण एफर्ट लावत नाही, कंट्रोल जास्त करण्याचा प्रयत्न करत नाही. न्यूक्लिअर रेडिएक्टिव्ह आहे, केव्हाही तो रिॲक्शन त्याचा दाखवू शकते, सो त्याच्याशी छेडखानी आपण करत नाही. प्रश्न येते नेक्स्ट क्विच, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एकदा इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली, आता ती ट्रान्सपोर्ट करायची आपल्याला, तर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी सर्वात जास्त हायेस्ट कॉस्ट जर कशी लागत असेल तर हायड्रोजी. कारण हायड्रो पॉवर प्लॅन्ट तुम्हाला माहीत आहे तिथं नॅचरल असे डॅम टाईप स्ट्रक्चर असते, हिल असतं आजूबाजूला, सपोर्ट स्ट्रक्चर असते, वॉटर असते, हाय लेवल असते. तशा ठिकाणी टेकड्या हिल एरियामध्ये काय करतो आपण, हायड्रो पॉवर प्लॅन्ट आपण इस्टॅब्लिश करत असतो. तर ट्रान्सपोर्ट करायला या सर्वात जास्त खर्च लागते. आणि बाकी आता मीडियम आणि मॉडरेट आहेच, जिथं जिथं आहे त्या एरियामधून ट्रान्सपोर्ट करायला. पण महत्त्वाचा जो पॉईंट कुठला आहे तर याच्यामध्ये लागते. इथे बेस लोड महत्त्वाचा आहे, यामध्ये लोएस्ट स्टार्टिंग टाईम आहे ते महत्त्वाचं आहे. तर प्रत्येकातून काय घेते महत्त्वाचं आहे. तर इफिशियन्सी जी आहे जनरली थर्मल पॉवर प्लॅन्टची 30 to 40% राहते, न्यूक्लिअरची सुद्धा तेवढीच राहते. पण याची इफिशियन्सी थोडीशी 80 to 85 70 80 85% राहते. तर इफिशियन्सी कशा सर्वात जास्त आहे, हायड्रो पॉवर प्लॅन्टची. तिघांचे क्वेश्चन झाले, तिघांचे कन्सेप्ट झाले, तिघांचं कंपॅरिझन झालं. नेक्स्ट जो टॉपिक आता कुठला येणार आहे तुमच्यासाठी, ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईनमध्ये सर्व त्याचे डिझाईन आस्पेक्ट, सर्व त्याचे पॅरामीटर्स कवर होतील आणि त्यामधले लॉसेस कमी काय होतील, कवर होतील. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण हे घेणार आहे. थँक्यू सो मच. आज क्लास करतो फिनिश.